संत तुकाराम महाराजांनी जीवनाचं तत्वज्ञान सोप्या शब्दात मांडताना अनेक मौल्यवान सुविचार आपल्याला दिले। या अनेक सुविचारांपैकी 8 मौल्यवान आणि प्रेरणादायी सुविचार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला ठाऊक असलेला संत तुकाराम महाराजांचा किमान एक तरी सुविचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। तर सुरू करूया संत तुकाराम महाराजांचे 8 मौल्यवान आणि प्रेरणादायी सुविचार। सुविचार क्रमांक 1, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन, आपलं मन अस्थिर असतं, चंचल असतं। हेच मन नकारात्मक सुद्धा होतं। या मनाला प्रसन्न ठेवायला हवं। प्रसन्न मन म्हणजे प्रसन्न विचार, चांगले विचार, सकारात्मक विचार। प्रसन्न मन असेल तर कार्यसिद्धीस जाण्यास सुद्धा त्याची मदत होते। खिन्न मनाने सुद्धा कार्य पूर्ण होईल कदाचित, पण कार्यसिद्धीचं समाधान त्यातून मिळणार नाही। प्रसन्न मनाने केलेल्या कामामुळे आपण स्वतः, आजूबाजूची माणसं आणि एकूणच वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते आणि काम अधिक उत्तम पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो। सुविचार क्रमांक 2, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण। मोठं होणं सोपं नाही। कित्येक यातना भोगल्यानंतर मोठी माणसं खऱ्या अर्थाने मोठी होतात। अनेकदा लोकांना केवळ त्यांचं यश दिसतं, पण त्यामागे त्यांनी किती यातना भोगल्या आहेत हे दिसत नाही। मोठेपण सहज प्राप्त होत नाही आणि जरी प्राप्त झालं तरी ते फार काळ टिकू शकत नाही। त्यामुळे ते टिकवण्यासाठी सुद्धा यातना भोगाव्याच लागतात। म्हणजेच काय तर मोठं स्वप्न जर आपण आपल्या उराशी बाळगून असू तर ते पूर्ण करण्यासाठी कठीण काळ सोसण्याची आणि कष्ट करण्याची पूर्ण तयारी हवी। सुविचार क्रमांक 3, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। महाभारतामध्ये देवव्रताने जी प्रतिज्ञा घेतली त्याला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात। यामध्ये भीष्मांनी अशी प्रतिज्ञा घेतली की मी आजन्म अविवाहित राहीन। परिस्थितीच अशी उद्भवली होती की त्यांना ती प्रतिज्ञा घ्यावी लागली, पण त्या प्रतिज्ञेमध्ये इतका खरेपणा होता, इतकी ताकद होती की ती प्रतिज्ञा घेतल्यानंतर असं म्हटलं जातं की भीष्मांवर स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली। त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा की बोलण्यामध्ये इतकी ताकद असावी की त्याप्रमाणे चालण्याची आपली तयारी देखील व्हावी। जर आपण काही बोलणार असू तर ती गोष्ट आपण करणार असू तरच ते बोलावं, नाहीतर बोलायला जाऊ नये। सुविचार क्रमांक 4, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। लहान मुलांच्या मनात पाप नसतं असं म्हणतात। त्यांच्या मनात कोणाविषयीच अढी नसते। ते कुठल्याच गोष्टी धरून ठेवत नाहीत। त्यामुळे आपणही वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल आपल्यामध्ये कायम दडलेलं असावं, कारण हे लहान मूल आपल्याला खळखळून हसवतं। हे लहान मूल आपल्यातली निरागसता जपतं। हे लहान मूल आपल्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडतं। सुविचार क्रमांक 5, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। चांगल्या माणसांची संगत असणं म्हणजे सण उत्सव साजरा करण्यासारखंच आहे। सण उत्सव हे त्यांच्या त्यांच्या वेळेला नेहमीच येत राहतात, पण चांगल्या माणसांची सोबत असेल तर तो काळ हा महोत्सवासारखाच असतो आणि तो तसाच साजरा करावा। सुविचार क्रमांक 6, घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी। शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरावं असं सांगताना संत तुकाराम महाराज असं म्हणतात की शब्द बोलताना फार तोलून मापून वापरावा, कारण हा शब्दच समोरच्याच्या मनावर घाव करतो, त्याच्या मनाला दुःख देतो, त्रास देतो। त्यामुळे त्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे। सुविचार क्रमांक 7, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। पेराल तसे उगवते असं म्हणतात। उद्देशामधली शुद्धता फार महत्त्वाची। उद्देश जर शुद्ध असेल, त्यामध्ये जर कुठलीच भेसळ नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या गोष्टीसुद्धा रसाळ फळासारख्याच असतात। सुविचार क्रमांक 8, अज्ञानाच्या पोटी अवघीच फजिती। अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं असं म्हणतात। त्यामुळे एखाद्या विषयाची फारशी माहिती नसेल तर तसं मान्य करावं, त्यात काहीच गैर नाही, पण अज्ञान प्रकट केल्याने आपलीच फजिती होण्याची शक्यता अधिक असते। तर हे होते
संत तुकाराम महाराजांनी दिलेले 8 मौल्यवान आणि प्रेरणादायी सुविचार. असेच सुविचार नवनवीन व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत राहू. पाहत रहा पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत.